शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता लोकसभेसाठी अंतिम जागा ठरल्या आहेत। राष्ट्रवादीकडून राज्यातील एकूण 13 जागांचा प्रस्ताव आघाडीच्या बैठकीआधी तयार आहे। दिल्लीत होणाऱ्या बैठकीपूर्वी महत्त्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी आता उमेदवार देणार आहे। तर आज प्राथमिक प्रस्ताव घेऊन जितेंद्र आव्हाड दिल्लीला रवाना सुद्धा होणार आहेत। तर बारामती, शिरूर, ईशान्य मुंबई, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली, जळगाव, रावेर यासाठी या जागा वाटप ठरल्याचं दिसतंय। तर शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी सध्या अंतिम जागा ठरल्यात। तर ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या लोकसभेसाठी अंतिम जागा ठरल्याचं सध्या दिसतंय। तर राष्ट्रवादीकडून राज्यातील एकूण 13 जागांचा प्रस्ताव आघाडीच्या बैठकीआधी तयार असल्याचं सुद्धा समोर आलंय। तर दिल्लीत होणाऱ्या बैठकीपूर्वी महत्त्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघावर आता राष्ट्रवादी उमेदवार देणार आहेत आणि आज प्राथमिक प्रस्ताव घेऊन जितेंद्र आव्हाड दिल्लीला रवाना होणार आहेत। आणि यामध्ये बारामती, शिरूर, ईशान्य मुंबई, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली, जळगाव, रावेर या मतदारसंघाचा समावेश असल्याचं समोर येत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी सध्या अंतिम जागा ठरल्याचं दिसतंय आणि यामध्ये राष्ट्रवादीकडून राज्यातील एकूण 13 जागांचा प्रस्ताव आहे तो आघाडीच्या बैठकीआधी तयार असल्याचं समोर आलंय। आणि दिल्लीत होणाऱ्या बैठकीपूर्वी महत्त्वाच्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी उमेदवार सुद्धा देणार आहे। तर कोणत्या 13 जागा शरद पवार गटाकडून ठरवण्यात आल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। यामध्ये बारामती, शिरूर, ईशान्य मुंबई, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली, जळगाव, रावेर तर या 13 मतदारसंघाच्या सध्या जागा अंतिम ठरल्याचं सध्या समोर आलंय। राष्ट्रवादीकडून सध्या 13 जागांचा प्रस्ताव आघाडीच्या बैठकीआधी तयार आहे आणि आज प्राथमिक प्रस्ताव घेऊन जितेंद्र आव्हाड दिल्लीला रवाना सुद्धा होणार आहेत। तर लोकसभेची सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबे सध्या आपल्या सोबत आहेत। ओमकार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी अंतिम जागा ठरल्याचं सध्या समोर येत आहे। अगदी काल शरद पवारांनी तातडीने बैठक बोललेली होती। बैठक खरं तर कालची 11 मतदारसंघांची होती। यामध्ये शिरूर आणि बारामती हे मतदारसंघ नव्हते, पण अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे लढणार आहेत, ह्या गोष्टी एकदम स्पष्ट आहेत। याच्या व्यतिरिक्त ज्या 11 जागांवरती काल बोलणी झालेली आहेत त्यातल्या 9 जागा फायनल होतील। थोडक्यात राष्ट्रवादी 10 ते 11 जागांवर लढणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीने आत्ताच्या घडीला जळगाव आणि रावेर अशा दोन्ही जागा मागितल्यात। रावेरवरून एकनाथ खडसे इच्छुक आहेत लढायला, पण जळगावच्या जागेचा प्रश्न सोडणार कसा हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे। सध्या रक्षा खडसे इथे भाजपचा खासदार आहेत, त्यांना तिकीट मिळतंय की नाही त्याच्यानुसार मग जळगावची जागा कोण लढणार हे ठरणार आहे। आणखी एक महत्त्वाचं मुंबईशी निगडीत ते म्हणजे मुंबईतल्या 6 जागांपैकी किमान एक जागा राष्ट्रवादीला मिळावी याच्यावरती राष्ट्रवादी इच्छुक आहे। याच्या आधी संजय दिना पाटील ज्या ईशान्य मुंबईतून खासदार होते, जिथे आता मनोज कोटक हे खासदार आहेत, त्या जागेसाठी सुद्धा निगोसिएशन सुरू आहेत। कारण ईशान्य मुंबईची जागा हवी असेल तर मग आणखी एक जागा असेल जी उद्धव ठाकरेंना सोडावी लागेल राज्यभरातून, मग ती जागा नक्की शरद पवार कोणते सोडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आत्ताच्या घडीला जर आपण जागांचा आढावा घेतला तर या सगळ्यामध्ये कोल्हापूर असेल किंवा जळगाव, रावेर, त्यानंतर ईशान्य मुंबई आणि या सगळ्याच्या व्यतिरिक्त आणखी 6 जागा महत्त्वाच्या आहेत। त्या म्हणजे दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा। साताऱ्यात आता शरद पवारांचाच खासदार आहे। या व्यतिरिक्त बीड, हिंगोली,
आणि जळगाव रावेर अशा एकूण 13 जागांवरती आता प्रस्ताव तयार झालाय. हो. जितेंद्र आव्हाड आज दिल्लीत पोहोचतायत थोड्याच वेळामध्ये. ते ह्या सगळ्या जागांचा प्रस्ताव घेऊन चाललेत आणि 4 वाजता जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये नक्कीच या ओंकार. 13 जागांवरून नक्की किती जागा निगोशिएट करणार आहेत, नक्की किती जागांवरती मित्रपक्ष एक्सपेक्टेड आहेत हे नक्कीच ओमकार, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.